नमस्कार शेतकरी मित्रांनो. 2025च्या पीक विम्याच्या संदर्भात धाराशिव, नांदेड, परभणी व मराठवाड्यातले जे काही आपले जिल्हे आहेत त्याच्या संबंधित एक अपडेट आलेली आहे. ती अतिशय दिलासादायक अपडेट ही तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओच्या मार्फत. त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे 2025च्या पीक विम्याचे पैसे अजून पेंडिंग राहिलेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी ही समोर निघून आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यांसंदर्भात मी माहिती देणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. त्यामध्येच बघा 336 कोटी रुपयाचा जो काही तुमचा पेंडिंगमध्ये पीक विमा होता त्याला अखेर वाटपाला मंजूर झालेली आहे, मंजुरी मिळालेली आहे. तो कधी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे ह्याच्या संबंधित हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा. या अगोदर बऱ्याच दिवसापासून व्हिडिओवर अपडेट नसल्यामुळे तुम्हाला देखील काही अपडेट्स नाही देण्यात आल्या नाहीत. त्या सगळ्या अपडेट इथून पुढे मी देण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकनचं बटन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला पीक विमा व शेतीच्या योजनांसंदर्भात सर्वात लवकर अपडेट व माहिती भेटून जाईल. तर चला आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये 336 कोटी रुपयांच्या पीक विम्याच्या आसपास 336 कोटी रुपयाच्या रकमेच्या आसपास पीक विमा हा मंजूर झाला होता. पण मंजूर झाल्यानंतरही हा पीक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. ह्याच्यामध्ये बघा जी काही तुमची कंपनी होती त्या कंपनीमार्फत राज्य व केंद्र शासनाच्या निर्वाचन समितीकडे, केंद्रीय तक्रार समितीकडे यांनी विरोध दाखल केला होता. पण त्याच अंतर्गत ह्या कंपनीने मात्र आता दोन्हीकडून हे विरोध फेटाळून लावले असल्यामुळे, म्हणजे सरकारला दोन्ही राज्य व केंद्र या दोन्हीच्या निर्वाचन समित्यामार्फत कुठल्याही प्रकारचा अडथळा नसून येणाऱ्या काही दिवसांमध्ये पीक विम्याच्या वाटपाचे निर्देश हे केंद्रामार्फत तर भेटलेले आहेतच व राज्यामार्फत देखील भेटलेले आहेत. ह्याच्यानंतर बघा आता तो मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र शासनामार्फत निर्देश देण्यात आलेले आहेत की येत्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावर जे काही धाराशिव जिल्ह्याचा 336 कोटी रुपयाचा पीक विमा पेंडिंग राहिलेला होता ते शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर ह्याच्यामध्ये येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे उद्या किंवा परवा सुट्टी सोडली तर आता सुट्ट्या पण नाही आहे. आषाढी एकादशीची ती तर आपली ऑफिशियल सुट्टी नाही आहे. शनिवार रविवार वगळता तुमच्या खात्यावरची रक्कम म्हणजे जे काही तुमचे हे आहेत दिवसामध्ये कॅल्क्युलेशन दाखवायला सुरुवात होणार आहे. म्हणजे सगळ्यात आधी धाराशिव जिल्ह्याची मी माहिती सांगतोय. धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर तुमच्या खात्यावरची रक्कम कॅल्क्युलेशन दाखवणार आहे व येत्या आठवड्यात म्हणता येणार नाही, या आठवड्याच्या शेवट किंवा पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या खात्यावर तुमचे राहिलेले जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. तर ही धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी छोट्याशा व्हिडिओच्या मार्फत मी सांगितली. ह्याच्या व्यतिरिक्त बाकी जिल्ह्यांची जी काही माहिती आहे ती तुम्हाला डिटेलमध्ये किती कोणत्या तालुक्यामध्ये रक्कम राहिलेली आहे, कधी अवेटेड आहे व कधी रक्कम दाखवणार आहे ते डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर इथपर्यंतची तुम्हाला जर माहिती महत्त्वाची वाटल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा देखील मी वेळ जास्त वाया घालवत नाही. तुम्ही देखील चॅनलला सपोर्ट करण्याचं काम करत राहा व इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओला शेअर करण्याचं काम करा. तर चला अशीच बाकी कुठल्या जिल्ह्यांची तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही कमेंट करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये त्या देखील जिल्ह्याची आपण माहिती घेऊन येऊ. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.